नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फ्लो अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट 2025 नुसार पवित्र पोर्टलवर सध्याची शिक्षक पदभरती प्रक्रिया सुरू आहे. त्याबाबत एक अत्यंत महत्त्वाची अधिकृत सूचना आलेली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या परिपत्रकानुसार प्राधान्यक्रम जनरेट आणि लॉक करण्याबाबत सविस्तर माहिती सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. पूर्ण डेटा पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन आलेला असाल तर सबस्क्राईब करा. ऑफिशियल PDF डॉक्युमेंट्स किंवा सर्क्युलर मिळवायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. तसेच डिस्क्रिप्शनमधल्या पहिल्या लिंकला क्लिक करून तुम्ही जे आहे आर्टिकल सुद्धा याचं रीड करू शकता. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता हे 11 ऑगस्ट 2026चं परिपत्रक आहे. विषय आहे उमेदवारांसाठी प्राधान्यक्रम बाबत सर्वसाधारण सूचना. आता यात नेमकी काय माहिती दिलेली आहे ते आपण सविस्तर समजून घेऊया. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पवित्र पोर्टलवर सध्या ज्या उमेदवारांचे स्वप्रमाणपत्र म्हणजे सेल्फ सर्टिफिकेशन पूर्ण झालेले आहे अशा उमेदवारांची एकूण संख्या आहे 1,70,108 आणि याच उमेदवारांकडून प्राधान्यक्रम जनरेट करण्याची आणि लॉक करण्याची कारवाई सध्या पोर्टलवर सुरू आहे. आता आपण पाहूया की आत्तापर्यंत किती विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम जनरेट केले आहेत आणि किती जणांनी ते फायनल लॉक केलेले आहेत. तर बघा, शासनाने 2 टप्प्यातील आकडेवारी दिलेली आहे. 10 ऑगस्ट 2026 अखेरपर्यंतची स्थिती जर पाहिली सर्वप्रथम तर मुलाखतीशिवाय म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू 1,16,213 उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट केले होते. त्यापैकी फक्त 22,966 जणांनीच ते लॉक केलेले आहेत आणि मुलाखतीसह जर पाहिले तर 97,373 उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट केलेला आहे आणि त्यापैकी फक्त 9,231 जणांनी ते लॉक केलेले आहेत. आज सकाळी जर पाहिलं गेलं म्हणजे आतापर्यंतचा डेटाबद्दल जर पाहिलं किंवा लास्ट डेटा जो पाहिला गेला तर हा आकडा थोडा वाढलेला आहे. मुलाखतीशिवाय जनरेट करणाऱ्यांची संख्या जी आहे ती 1,19,181 वर गेली आहे आणि लॉक करणाऱ्यांची संख्या 29,038 इतकी झालेली आहे. तसेच विथ इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखतीसह जनरेट करणाऱ्यांची संख्या 1,02,526 झाली असून लॉक करणाऱ्यांची संख्या जी आहे 13,085 वर पोहोचलेली आहे. मित्रांनो, या आकडेवारीवरून एक गोष्ट स्पष्ट लक्षात येते की प्राधान्यक्रम जनरेट करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठी आहे, पण ते अंतिमरित्या लॉक करणाऱ्यांची संख्या त्या मानाने अजूनही खूप कमी आहे. बरेच विद्यार्थी कदाचित शेवटच्या तारखेची वाट पाहत असतील किंवा अजूनही विचार करत असतील की माझा तुम्हाला एक अजूनही विचार करत असतील करू की नाही. पण माझा तुम्हाला एक महत्त्वाचा सल्ला राहील, शेवटच्या क्षणी सर्व्हर डाऊन होणे, वेबसाईट स्लो होणे अशा तांत्रिक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही तुमचे प्राधान्यक्रम व्यवस्थित तपासून योग्य तो विचार करा आणि वेळेवरती लॉक करण्याची प्रक्रिया तुम्ही पूर्ण केली पाहिजे. घाई करू नका आणि खूप उशीरही करू नका. आशा करतो की माहिती तुम्हाला स्पष्टपणे समजली असेल. हा आत्तापर्यंतचा डेटा आहे. या प्रक्रियेबद्दल तुमच्या मनात काही अजून शंका असतील तर मला खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, मी नक्की उत्तर देईन. आणि अशाच अचूक आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. बाकी सगळ्या इम्पॉर्टंट लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, चेक करा विसरू नका. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.